मित्रांनो, आजचा विषय आहे देव म्हणजे काय? किंवा देव ही संकल्पना जी आहे, याचा भावार्थ काय? देव कसा ओळखावा? इत्यादी. तर मित्रांनो, देव म्हणजे जो देतो, तो देव. म्हणजेच गॉड, देवाला आपण गॉड म्हणतो की नाही इंग्लिशमध्ये. गॉड इज अ डोनर and we all human beings are acceptors. म्हणजेच देव हा दाता आहे, जो देतो तो देव. जसं की देव आपल्याला पाऊस देतो, म्हणजे मेघ गरजतात आणि पाऊस पडतो, ज्यामुळे आपलं शेतातील पीक आपण उगवू शकतो. सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो. म्हणजेच आपल्याला परमेश्वरानं छानशी पृथ्वी दिलेली आहे राहण्यासाठी. तिथं आपण पिकवून किंवा आपण आपली कमाई करून जगू शकतो. म्हणजे सतत जो देत राहतो आणि ईश्वराची आपण लेकरं असल्यामुळं आपणाला आई आणि वडिलाचं प्रेम देणारा हा देव आहे. कारण देव हा आपला मायबाप म्हणजेच आपली आईही आहे आणि वडीलही आहे. तर मराठीत देवाला आपण ईश्वर म्हणतो. इंग्लिशमध्ये देवाला आपण गॉड म्हणतो. ख्रिश्चन लोक देवाला वायगुरु म्हणतात. शीख लोक वायगुरु म्हणतात. ख्रिश्चन लोक येशू म्हणतात. म्हणजे येशूच्या रूपात देवाला पुजतात किंवा म्हणतात. आणि मुस्लिम लोक देवाला अल्लाह म्हणतात. तर हे सगळं वेगवेगळी नावं आहेत, परंतु मूळ तत्व किंवा मूळ देव एकच आहे, ज्याला इंग्लिश लोक गॉड म्हणतात आणि आपण भारतीय हिंदू धर्मीय लोक ईश्वर म्हणतो. तर गॉड, GOD, गॉड म्हणजे देव. आता ह्या तिन्हीची जर फोड केली, GOD हे 3 अक्षर. G फॉर जनरेशन. जनरेशन म्हणजे निर्मिती करणारा, आणि निर्मिती करणारा कोणता देव आहे? ब्रह्मदेव. ठीक आहे. त्यानंतर गॉड या शब्दामध्ये GOD, ओ म्हणजे ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे पालन पोषण करणारा, आणि पालन पोषण करणारा कोणता देव आहे? विष्णू. आणि डी, GOD, गॉड मधला तिसरा अक्षर आहे डी. डी म्हणजे डिस्ट्रक्शन. डिस्ट्रक्शन म्हणजे विनाश करणारा, म्हणजेच महेश किंवा महादेव. ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 तत्वांचा त्याच्याही वरची जी शक्ती आहे त्याला देव म्हणतात. ही तिन्ही तत्व ज्याच्यात आहेत असा देव, त्याला आपण देव म्हणतो. मग देव हा दिसतो का? देव आपली जर भक्तीची ताकद आपली वाढलेली असेल किंवा आपण त्यात पात्रतेत पोहोचलो तर देव आपणाला दिसतो. परंतु देव हा सर्व प्राणी मात्रात आहे, आपणात आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, जळी स्थळी काष्टी पाशाने भरून उरलेला आहे. कारण हे सगळं ईश्वरीय तत्व आहे. लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये तो आहे, किंवा पूर्ण गॅलेक्सीमध्ये आहे, पूर्ण विश्वात आहे, विश्वाच्या बाहेर आहे, सगळीकडे भरून उरलेला असा तो देव आहे. म्हणजे ही ईश्वरीय कण आहेत, म्हणजेच देव आहे. आणि गॉड म्हणजे काय? दी पॉवर ऑफ युनिवर्स. दी पॉवर ऑफ युनिवर्स इज कॉल्ड ॲज गॉड. while God or Mahadev means Lord Shiva. The power of all universe is Lord Shiva, while the energy of whole universe is माता पार्वती. म्हणजे जी पॉवर आहे सगळ्या विश्वातली ती महादेव आहेत, आणि यातली जी एनर्जी आहे ती माता पार्वती आहे. आणि हा जीव आणि शिवांचा जो मेळ आहे म्हणजेच विश्व आहे. ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केले, पालन पोषण विष्णूजी
करतात आणि आपला विनाश, आपला शेवट झाल्यानंतर महेशजी आपल्याला विनाश करतात आणि दुसऱ्या जन्मामध्ये रूपांतरित करतात आपल्या आपल्या कर्माच्या संचितानुसार. तर देव म्हणजे ही एक अनुभूती आहे. जसं की फूल आहे. फुलातला सुगंध आपण घेतो, पण सुगंध दिसतो का? नाही. परंतु आपण नाकाच्या समोर असा वास घेतला, की आपल्याला फुलाचा सुगंध अनुभवता येतो. किंवा वायरमधला करंट दिसत नाही लाईटमधला. परंतु वायर जर तुटलेला असेल आणि त्याच्यावर आपल्याला चुकून हात लागला, तर आपल्याला शॉक बसतो म्हणजे करंट लागतो. म्हणजे आपल्याला अनुभूती आहे. किंवा साखर खातो, आपल्याला ती गोड लागते, परंतु ती गोडी दिसते का? नाही. साखरेच्या आतमध्ये आहे ते तत्व. परंतु ज्यावेळेला आपण ते जिभेवर टाकू, त्यावेळेला आपल्याला त्यातली गोडी कळते. तसं देव हे आपण ज्यावेळेला भक्ती करू, त्यावेळेला आपल्याला देवाची ताकद किंवा देव काय आहे किंवा ईश्वर म्हणजे काय हे कळायला लागतं. म्हणजेच आपण अनन्य भावाने शरण जाऊन परमेश्वराला परमेश्वराचं स्मरण करणे, चिंतन करणे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आचरण करणे म्हणजेच देवाची भक्ती आहे. आणि आपण जर असं करत असू तर आपल्याला नक्कीच परमेश्वर प्रत्येक प्राणीमात्रात दिसेल. प्रत्येक प्राणीमात्रात तो आहे. आता बघा, एखादा सीरियस पेशंट आहे. खूप म्हणजे खूप पेशंट सीरियस असतो आणि काही बाहेर लोक बसलेले असतात. मग त्याचे पाहुणे, रिलेटिव्ह येतात आणि म्हणतात, "आत कंडिशन कशी आहे पेशंटची?" तर तो एकदम सीरियस. मग तो बाहेर बसलेला माणूस म्हणतो, "काही नाही आता, त्यात काही राम नाही." म्हणजे अगदी अर्ध्या तासात तो जाणार आहे. म्हणजे किंवा तो गेला असेल तर त्यातला राम गेला. म्हणजे परमेश्वर आपल्यात आहे म्हणून आपलं हे शरीर चालतं, बोलतं किंवा शरीराला अस्तित्व आहे. जर तो परमेश्वर नसेल तर आपलं शरीर शून्य आहे. मग परमेश्वर जर नसेल म्हणजे आपल्यातला जीवात्मा निघून गेला तर हे देह राहत नाही, तर ते मडं होतं. म्हणून जे पॉझिटिव्ह ताकद आहे किंवा आपल्यातलं जे चैतन्य आहे त्यालाच देव म्हणतात. किंवा एखाद्याचा मुलगा खूप खूप सीरियस आहे आणि डॉक्टरनी त्याला ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे आणि 10 लाख रुपये भरायचे आहेत. मग त्याच्या पित्याकडे 5च लाख रुपये आहेत. परंतु डॉक्टर पूर्ण फीस भरल्याशिवाय ऑपरेशनच्या टेबलवर त्याला घेणार नसतात. मुलगा तर तडफडत असतो. ऑपरेशन होणं गरजेचं असतं. बापाचं हृदय अ, पिळून जातं आणि ते डॉक्टरांना विनवणी करतात, की मी ते राहिलेले 5 लाख उद्यापर्यंत भरतो, परंतु माझ्या मुलाला ऑपरेशन टेबलवर घेऊन त्याचे प्राण वाचवा. परंतु डॉक्टर ऐकायला तयार नसतात. आणि कर्मधर्म संयोगाने किंवा त्या वडिलाच्या किंवा त्या मुलाच्या पूर्व पुण्याईने त्यांचे मित्र, वडिलाचे मित्र तिथं पळत-पळत येतात आणि 5 लाख रुपये असलेली बॅग त्याच्या वडिलाच्या हातात देतात आणि "हे द्या डॉक्टरला आणि करा ऑपरेशन" म्हणतात. त्यावेळेला मग त्या वडिलाचं कॉलेज एकदम धन्य-धन्य होतं आणि मग ते पैसे भरतात मुलाचं ऑपरेशनला. मुलगा टेबलवर घेऊन ऑपरेशन सुरू होतं आणि मग त्यावेळेला तो मित्राला म्हणतो, "अरे मित्रा, तू देवासारखा धावून आलास." तर ही जी अनुभूती आहे, तो मित्र आलेला असतो, परंतु तो देव रूपाने आणि देव हा साक्षात आपल्याला त्याच्या रूपात न दिसता अगदी आपल्या तो मामाच्या रूपात येऊन आपल्याला मदत करत असतो आपल्या पूर्वसंचितामुळं. म्हणून आपलं कर्म चांगलं पाहिजे. कारण कर्माची फल किंवा पुण्य, कर्मफलचं पुण्य खूप असतं. म्हणून परमेश्वर ओळखण्यासाठी आपण आपलं कर्म चांगलं केलं पाहिजे आणि परमेश्वराचं नित्य नामस्मरण केलं पाहिजे, जप केला पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे. तर आपल्याला नक्कीच परमेश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपले हे जीवन सुखकर आणि समाधानी होणार म्हणजे होणारच. तर आज आपण इथं थांबूया. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण परमेश्वर म्हणजे काय, त्याची प्राप्ती कशी करून घ्यावी आणि परमेश्वर हा कुठं-कुठं आहे किंवा जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी भरून सुद्धा तो उरलेले जे चैतन्य आहे त्यालाच परमेश्वर असे किंवा देव असे म्हणतात. ओके. आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड टुडेज टॉपिक व्हेरी वेल.